नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हंगाता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। माहिती नसतं म्हणजे सगळ्यांची आपण जॉईन नाही केलं मग साहेबांना आता ती याच्यात घेतो मी सगळं शेत अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, युनिक ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण, त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामधील लिंबेगाव येथे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच दसऱ्या दिवशी ट्रॅक्टर धुण्यासाठी आलेल्या 4 निष्पाप मुलांना जीव गमावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकत जे भूमाफिया आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये माफिया महसूल बुडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं उखण केलेलं आहे आणि उखणामुळे आज बघू शकत 4 मुलांचा जीव गमावा लागलेला आहे। त्याचा परिणाम म्हणून एकाच घरातले 4 मुलं आणि त्याची शेजारी खेळणारा एक मुलगा असे 4 मुलं याच्यामध्ये गेलेले आपण बघू शकतात। आपण जाणून घ्या। बघू शकतात जळगाव इथे जी अत्यंत दयनीय घटना घडलेली, त्या घटने संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये 4 बालकांना आपला जीव गमावावा लागला आणि या संदर्भात आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते। काय सांगाल या संदर्भामध्ये? कारण जवळपास एक वर्ष आधी जे माफी आहे त्यांची विरोधात तक्रार केली होती तहसीलदाराला, ADM ला, आणि या संदर्भात काय सांगाल? आता बघू शकतात 20 दिवस झाले उखण करून आणि उखणाचं एवढं मोठं तहसीलदाराने त्या दिवशी लांबी मोजण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी 10 फुटाची ते त्यानं काठी आणली होती, ती काठी पण पोहोचली नाही। याचा अर्थ असा आहे का कमीत कमी 20-25 फूट खाली याचं उखण झालेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आले भाई, काय सांगाल? हे जे उत्खनन झालेलं आहे या संदर्भात तहसीलदार, मंडळाधिकारी यांना सर्व माहीत असतानाही यांचा जे हप्ता चालू आहे या हप्त्यामुळे कंपनी जे बनलेलं आहे इथं त्या कंपनीला उत्खनन केलेलं आहे। संबंधित अधिकारीला माहीत असून बी ते कानाडोळा करून एवढं मोठं खनन होत आहे, कसं बघत नाही? तहसीलदार काय करते, तलाठी काय करते, मंडळाधिकारी काय करते? यांच्यावर पहिले FR व्हायला पाहिजे। आपण बघू नागरिकाचा रोष हे होत आहे, यांच्यावर मनुष्यवध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आहे। आपल्यासोबत आहे त्यांचे 3 मुलं एकाच घरातले गेल्यानंतर आपण बघू शकता काय परिस्थिती, तर काय सांगाल? ते बोलण्याच्या परिस्थितीमध्ये, कारण बघू शकतात ट्रॅक्टर धुण्यासाठी आलेले 4 मूळ आज एकाच घरातून गेलेले आणि त्यांच्या शेजारचे तारक म्हणून यांचा मुलगा गेलेला आहे। या संदर्भात काय सांगाल भाई? आत्मकल
या प्रकरणात असं झालं आहे की शासनाचे जे अधिकारी आहे त्यांचा कानाडोळा झालेला दिसून येतोय आणि माफियांनी त्यात कमाई केली, पण निष्पाप विद्यार्थ्यांचा यामध्ये बळी गेलेला आहे. यामध्ये जर का अधिकारी सतर्क असते तर हा जीव गेला नसता. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांनी यापुढे भविष्यात अशा घटना होऊ नये याच्या संदर्भात जे आहे तर सतर्क राहिले पाहिजे. आणि जर का त्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर यामध्ये न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. दादा महाराष्ट्रातील हिंदू पक्ष नेते माननीय अंबादास दानवे साहेब यांनी आताच जिथं जे 4 मुलं बुडून मृत्यू झाले त्या वस्तीवर भेट दिलेली आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश सर काय सांगा. माझी तर प्रशासनाला विनंती आहे, हे जे रामखोर दांडगे अधिकारी आहेत ना, तलाठी मंडळ अधिकारी, यांची बँक डिटेल चेक करा, यांची बँकचे डिटेल स्विच करा आणि यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करा. कारण की 4 ज्या घरांचे लेकरं, एखाद्या कुटुंबातले, एकाच कुटुंबातले जर 4 लोक मुलं छोटे छोटे जे बळी गेलेले, ते नाहक बळी गेलेले आणि ते कशामुळे गेलेले आहे, लोक तोंड बंद आहे लोकांचं. सरळ आपण पाहू शकतो की या ठिकाणी 50-50, 25-25 फुटाचे पाण्याचे खड्डे, या ठिकाणी खड्ड्यातून यांनी मुरुम काढायचा आणि जो अवैध मार्गाने विकायचा. आमची विनंती ही आहे की 2 दिवसात त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. होण्यासारखे लेकर होते ते खड्डे जर नसते केले असते तर वाचले असते सर. 2 दिवस पहिले, 8-10 दिवस पहिले बसून सांगत होतो आम्ही. याचे पहिले पण सांगितलं खड्डे करा नका म्हणून. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. आणि पहिले यांना सर्वांना सांगितलं होतं, खड्डे करायला आले होते त्या दिवशी, इथं खड्डे करा नका. यांनी खड्डे केले. आमचे सोन्यासारखे लेकर 4 वाहून गेले. तर पाठीपाठी काय सांगाल. अक्षरशः रडायला लागले. म्हणजे आता आपण घरची परिस्थिती बघत आहोत सारे. त्यांचे लहान लेकरं निष्पाप, म्हणजे ते लहान लेकरं म्हणजे कोमलही असते आणि ते या शासनाच्या हलगर्जीपणामुळे लेकरं गेले. कारण की एवढे 50-50 फुटाचे गड्डे इथं पडलेले असताना तहसीलदार का झोपले होते का, त्यांचे मंडळ अधिकारी झोपले होते का? हे सारे म्हणजे हेळून मिळून कार्यक्रम झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, यांनी तात्काळ अधिकाऱ्याला निलंबित करा. आम्हाला बाकीचं काही माहीत नाही. 2 दिवसात त्यांनी जे अधिकारी याला जे जबाबदार त्या अधिकारी निलंबित नसते केला ना, आम्ही तुम्हाला सांगतो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या नियमात राहून तिथे आंदोलन करू. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.